भटक्यांची पंढरी दुर्ग हरिश्चंद्रगड होय. पण क्लाइम्बिंग रॅपलिंगमध्ये जिला पंढरी समजलं जातं ना, तो दुर्ग म्हणजे लिंगाणा. लिंगाणा सर करायला निघालो होतो मी आणि माझ्या मित्रांबरोबर. वेळ रात्रीची होती आणि थोडे केसही दाढीचे वाढले होते. आता दाढी कमी करायची म्हणून दुकानात मित्राच्या गेलो, पण त्याच्यात चुकून हाताला वस्तारा लागला, रक्त वाहू लागलं. मी दाढी करायची कॅन्सलच केली. मित्र मच्छिंद्र होता. मच्छिंद्रनं मला गाडीवरती त्याच्या बसवलं आणि पेट्रोल पंपाच्या दिशेने घेऊन गेला. वेळ साहजिकच रात्र होती, म्हणून आता गाडी भेटेन की नाही मी विचार करत होतो. जवळ काही तशी कॅश नव्हतीच. मग पेट्रोल पंपावरती गेलो आणि पेट्रोल पंपाचा QR कोडवरती मी पैसे पाठवले. आता पैसे पाठवल्यानंतर त्या मित्राकडे आणाय गेलो तर मित्रांनी 1 2 3 4 नोटा मोजू लागला. कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा मित्रांनी मला किती रुपये दिले असेल. समोर रोडवरती थांबलो, गाडी आली आणि गाडीमध्ये बसलो. गाडी चौफुल्याच्या दिशेने निघाली. वेळ साधारण रात्रीचे 10 सव्वा 10 झाले होते. फायनली त्या ड्रायव्हरबरोबर गप्पा मारत मी कधी चौफुल्यावरती आलो हे मलाच समजलं नाही. आता चौफुल्यावरती उतरलो आणि चौफुल्यावरनं मला माझ्या मित्राकडं म्हणजे येवतला जायचं होतं, तो म्हणजे इर्शादभाईकडं. कासुर्डी फाटा माहिती आहे ना, त्या ठिकाणी. तर मित्राकडे जाण्याअगोदर चौफुल्यावरील काही मला मित्र भेटले. मग त्या मित्रांनी मला, नाही दादा तू आता आमच्याकडं आला आहेस तर गेले अनेक दिवसांपासून तुझे आम्ही व्हिडिओ पाहतोय, मग आता तुला आहे ना लस्सी किंवा मिरिंडा टेम्सअप हे प्यावंच लागेल. तर मी काय कोणतंच कोल्ड्रिंक पित नाही आहे. मग त्यांना बोललो एक काम करा. मग ह्या मित्रांनी माझ्यासाठी खरंच थंडगार अशी लस्सी आणली आणि लस्सी पिऊन माझ्या पुढच्या प्रवासाला माझी वाटचाल सुरू झाली. तसं वेळ रात्रीची होती. गाडी काही थांबत नव्हती. मित्र बोलले थांबा, आता मी तुमच्यासाठी गाडीच थांबवतो. आता गाडी थांबवण्यासाठी ते पुढं आले आणि पुण्यातील PMTच भेटली ना. PMTमध्ये बसलो आणि हडपसरच्या दिशेने निघालो. आता तिकीट काढलं. तिकीट काढून झाल्यानंतर मला एक दादा भेटले. त्यांच्याशी मस्त गप्पा झाल्या. फायनली कात्रज चौकामध्ये आलो. तिथं देखील रिक्षाने प्रवास सुरू झाला. माझे मित्र माझी वाट पाहत होते नवले ब्रिजपाशी. त्या ठिकाणी गेलो. जाण्याअगोदर रिक्षामध्ये अनेक विचार येत होते, कारण मी ज्यांना भेटायला चाललो होतो ना त्यांची माझी तशी पहिलीच भेट होती. त्यातील एक मित्र होता ना, तो म्हणजे यश. त्याची गाठ भेट घेण्यासाठी मी तिथं थांबणार होतो. तिथंच तेवढ्यात मयूरदादा आला होता, सागरदादाही आला होता आणि नंतर थोड्या काही वेळानंतर यश देखील आला. त्या ठिकाणी प्रणवदादा होता. असं ठरलं आणि चहा प्यायचं. हो, कोल्ड्रिंक बरोबर मी चहा देखील पित नाही ना. मी त्यांच्याबरोबर फक्त गप्पाच मारत बसलो. तेवढ्या काही थोड्या वेळानंतर यश आला. यशला भेटलो आणि अजिंक्य हा देखील त्या ठिकाणी आला होता. अजिंक्याला भेटून झालं, बाय बाय केलं आणि आम्ही पुढचा भाग नक्की